राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. कधी कधी काय होतं, एखादा विषय ज्यावेळेस मी मांडतो तो आपल्याला कितपत आवडतो हे कळत नाही. एखादा विषय मला आवडलेला असतो, तो आपल्याला आवडत नाही. काही अपरिहार्य कारणामुळे मी जो विषय मांडतो तो तुम्हाला आवडतो. काल मी समृद्धी महामार्गावरील गैरव्यवस्थेचं स्वरूप आपल्यासमोर आणलं. जर टोलच्या स्वरूपात सरकार आमच्याकडून भरपूर पैसे घेत असतील तर आम्हाला सोयी पुरवाया एवढीच रास्त मागणी होती, पण तो आपल्या पसंतीला फारसा उतरला नाही. खैर, फार वर्षापूर्वी देवानंद यांचा एक चित्रपट आला होता, 3 देवियां. त्यामध्ये बेबी नंदा होती, कल्पना होती, जुनी कल्पना, आणि सिमी गरेवाल. चित्रपट कृष्ण धवल होता. सुंदर गाणी होती, म्हणजे एस डी बर्मनचं ते संगीत, किशोर कुमारचे गाणं होतं, मोहम्मद रफीचे गाणे होते, सुंदर गाणी होती. अगदी खूप त्या काळात तो पिक्चर चालला. आता मला या 3 दिव्याची आठवण होण्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रात तशा अनेक देविया आहेत, राजकारणात आहेत. त्यापैकी 3 देवी ज्या मला आता दिसल्या त्या मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. पहिली देवी आहे 100 कोटीची वांगी फेम, आमच्या सुप्रियाताई सुळे. आता यांची आठवण येण्याचं कारण काय, की परवा त्यांनी आपल्या मुलीची लग्नपत्रिका सर्वप्रथम सिद्धिविनायकच्या चरणी अर्पण केली. माझ्यासारख्या देवभोळ्या माणसाला, देव मानणाऱ्या माणसाला ही खूप आनंदाची घटना आहे, की स्वतःला पुरोगामी समजणारी, स्वतःला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा समजणारी, चतुर्थीच्या दिवशी मटण खाणारी, तरीही आम्ही वारकरी, तरीही आम्ही माळकरी असं म्हणणाऱ्या सुप्रियाताई सुळे आपण आपल्या मुलीची लग्नपत्रिका सिद्धिविनायकाच्या चरणी वाहणं ही मोठी अभूतपूर्व घटना आहे. शेवटी तुमच्या हे लक्षात आलं की या देशात राजकारण करायचं असेल तर हिंदू अस्थेवर घाला करून आपलं राजकारण इथून पुढं होणार नाही. लोकसभेला तुम्हाला का फायदा झाला याची चर्चा खूप वेगळी होऊ शकते, पण तुम्हाला विधानसभेला का झटका बसला याची देखील तुम्हाला जाणीव आहे, त्याची चर्चा आहे. मला सांगा सुप्रियाताई, उठता बसता आपण आमच्या दैवतांना नावं ठेवता, देवी देवीला नावं ठेवता, परंपरेला नावं ठेवता, पण मग तुम्हाला आज ही लग्नपत्रिका सिद्धिविनायकच्या चरणी अर्पण करावी का वाटली? अख्खा महाराष्ट्र मतभेद विसरून या लग्नात आता सामील होईल. चांगली गोष्ट आहे, एखाद्याच्या घरी असा आनंद कार्य होत असेल. कारण बघा ना, आमच्यासारख्याचे गरिबाचे जावई रोजगार हमीवर कामाला जातात. तुमच्या जावयाला लग्न झाल्यावर असं रोजगार हमीकडे जायला लागू नये म्हणून खुद्द तुमचे देवाभाऊ, तुमचे देवाभाऊ, कारण तुम्ही म्हणता ना आमचं राजकारणाचं वैर आहे, वैयक्तिक आमचे संबंध खूप चांगले आहेत, खरं आहे. तुमच्या देवाभाऊनं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं तुमच्या जावयाला लग्नानंतर काम राहावं म्हणून 5,500 कोटीचा सामंजस्य करार केला. ते सामंजस्य करार म्हणजे काय असतं माझं त्याविषयीचं खूप अज्ञान आहे बाबा, पण चला, कारण शेवटी पवार घराण्याचा हा पहिला नात जावई, माननीय शरद पवार साहेबांचा हा पहिला नात जावई. तू बेकार राहून कसा चालेल? त्याला काम पाहिजे ना, आणि त्याच्या प्रतिष्ठेला साजेल असं काम पाहिजे. म्हणून महाराष्ट्र सरकारने 5,500 कोटीचा सामंजस्य करार त्याच्या कंपनीशी केला. ज्या अर्थी आपण सिद्धिविनायकाच्या चरणी पत्रिका अर्पण केली म्हणजे हे लग्न आमच्या रूढी परंपरेनुसारच होणार. अगदी वरमई भोजनाला पायघड्या घालणार सुप्रियाताई, पायघड्या घालणार, आणि नवऱ्या मुलाच्या आईला जेवायला घेऊन येणार.
जुन्या काळी मला आठवतं की आमच्या अंबाजोगाईत एक साम्यवादी विचारसरणीचे फार मोठे शिक्षक होऊन गेले. त्यांचं वैयक्तिकही चारित्र्यवान असल्यामुळं त्यांच्याविषयी एक वेगळा आदर होता आणि साम्यवादी विचारसरणी मानत असल्यामुळं तो अजून एक वेगळा, कारण तसं अंबाजोगाई साम्यवादी समाजवादी चळवळीचं केंद्र होतं. पण त्यांच्या मुलीचं ज्यावेळेस लग्न ठरलं त्यावेळेस वर्माईनं सांगितले, ते तुम्ही देव मानता का नाही मला माहीत नाही, पण मला पायगाड्या घालून जेवायला नेलं पाहिजे. सुप्रियाताईला तसं होऊ शकते, कारण ते जे त्यांचं व्याही कुटुंब आहे ते संघाच्या अत्यंत जवळचं आहे, घनिष्ठ आहे. म्हणजे संघ म्हणल्यावर मग बाकीच्या गोष्टी काही बोलण्याची गरजच नाही. फक्त अडचण अशी आहे की लग्नाच्या मेजवानीमध्ये वांग्याचे कित्येक पदार्थ असतील, कारण वांगी घरचीच आहेत ना. 100 कोटीची वांगी पिकल्यावरती मग फुकटची वांगी, मग वांग्याचं भरत, वांग्याची भाजी, वांग्याचे भजे, काय काय वांग्याचं अगदी आईस्क्रीमसुद्धा होऊ शकतं. आंब्याच्या रसाच्या ऐवजी वांग्याचा रससुद्धा होऊ शकतो. दुसरी महाराष्ट्रातली एक देवी आहे, ती देवी सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्याच्या अत्यंत जवळची आहे. म्हणजे पोलिसांना जिथं CDR मिळू शकत नाहीत, पोलिसांना जी माहिती मिळू शकत नाही ती माहिती या बाईला मिळते. आणि सत्ताधारी पक्षातील काही लोक ती माहिती तिला पुरवतात असा संशय नाही, अशी खात्रीच आहे. कारण त्या बाईनं परवा जो CDR दाखल केला, आमच्या महाराष्ट्राच्या DGनं तिला विचारलं नाही की तुम्हाला कुठून मिळाला, कारण DGला माहिती याला कुणीतरी दिला, आणि कुणी दिला म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या माणसानंच दिला, आणि कुणाला तरी बदनाम करण्याच्या हेतून दिलाय. पण तुम्ही जर साप घरात पाळला तर तुम्हाला सुद्धा चावू शकतो, हे सत्ताधारी पक्षातले काही लोक विसरले. या अंजली दमानी यांनी काल एक प्रश्न सत्ताधारी पक्षाला विचारला. काय विचारला? अहो, महिला आरक्षणावर एवढं तुम्ही विरोधकाला काय ढोल वाजवून नाचा म्हणताय, ठराव पास झाला नाही, मग तुम्ही काय केलं? तुम्ही मंत्रिमंडळात 33% महिलांना स्थान द्यायला पाहिजे होतं. तुम्ही विधानसभेला विधान परिषदेला 33% महिलांना तिकीट द्यायला पाहिजे होते. दिला की नाही घरचा आहे. अहो, दुसऱ्याच्या अंगावर चावायला सोडलेलं कुत्रं कधी कधी आपल्याला सुद्धा चावू शकतं, एवढं भान ठेवायला पाहिजे. सत्ताधारी पक्षातल्या चाणक्याला हे भान राहिलं नाही, शेवटी तुम्हाला येऊन चावलं. आणि तिसरी देवी आहे आमच्या प्रियंकाताई चतुर्वेदी. परवा त्यांनी महिला विधेयकावर सरकारी पक्षाची बाजू घेतली. मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण महिलांना हे आरक्षण मिळालं पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी एक आहे. पण प्रियंकाताई चतुर्वेदीने ही बाजू का घेतली हे सुद्धा पाहिलं पाहिजे, कारण त्यांचा पक्ष उभाटा गट या सरकारी ठरावाच्या विरुद्ध, म्हणजे महिला आरक्षणाच्या विरुद्ध आहे. खुद्द अरविंद सावंतचं भाषण तुम्ही ऐका, तरी पण प्रियंका चतुर्वेदीनं या ठरावाच्या बाजूनं आपले मत काय मांडलं असेल? कारण प्रियंका चतुर्वेदीला हे लक्षात आलं की आता आपली मुदत तशी संपलेली आहे, काहीतरी 10 मेला ती संपणार आहे. आपल्याला इथून पुढे तर राज्यसभेवर उभाटा गट पाठवू शकत नाही. मग कुणाचा तरी आता पदर धरला पाहिजे. मग सत्ताधारी भाजपचा पदर धरला तर काय वाईट? म्हणून तर प्रियंका चतुर्वेदीनं ठरावाच्या बाजूने बोलली नसेल अशी शंका माझ्या मनात आली. आणि ज्यावेळेस प्रियंका चतुर्वेदीचं हे भाषण ऐकल्यानंतर होणारे उभाटा गटाचे कार्यकारी अध्यक्ष युवराज आदित्य ठाकरेची मनस्थिती काय झाली असेल, त्यांना काय वाटलं असेल? अहो, या बाईसाठी मी संजय राऊतच्या अंगावर धावून गेलो आणि ही बाई पक्षाच्या मताच्या विरुद्ध मत मांडते. त्यावेळेस आदित्य ठाकरेच्या तोंडून एकच उच्चार निघाले असतील, प्यार तूने ये क्या किया. धन्यवाद.